नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. हनुमान जयंती निमित्ताने बासे येथे कुस्त्यांचे सामने संपन्न. भिवंडी तालुक्यातील बासे येथे हनुमान जयंती निमित्ताने भव्य कुस्त्यांचे आयोजन केले होते. यामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटूंनी व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली. त्याचबरोबर या कुस्त्यांच्या सामन्यांना तालुक्यातील नामवंत व्यक्ती भैयू पाटील, महादेव वाटाल, अनंता पाटील, दशरथ पाटील यांनी हजेरी लावली. या कुस्त्या यशस्वी पार पाडाव्या म्हणून बासेगावचे जुने कुस्तीपटू अनंता पाटील यांनी अथक परिश्रम केले. वार्ताहर शिवाजी राऊत, भिवंडी. सिनियर रिपोर्टर ची रिपोर्टर. लाल माती ही कुस्तीगिरांची एक शान आहे. कारण या लाल मातीचं शास्त्र असं आहे, ती लाल माती अंगाला लागली तरी शरीर चांगलं निरोगी राहतं आणि कुस्ती खेळल्याने माणूस वयस्कर होईपर्यंत त्याला अतिशय चांगलं शेवटपर्यंत तो निरोगी राहतो. कारण या कुस्तीमधून अनेक खेळ खेळले जातात. मग ते कबड्डी असेल, त्याच्यापेक्षा कुस्ती हा खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कुस्तीमध्ये आज पैलवान घडला जातो, आयुष्य वाढतं आणि शेवट म्हातारपणापर्यंत तो चांगला निरोगी सशक्त राहतो. आणि या परंपरा मातीची आपल्या सर्व या भिवंडी तालुक्यामध्ये आज काही कुस्तीगिरांनी टिकवलेली आहे. की त्याचप्रमाणे आपल्या ग्रामीणमध्ये सुद्धा या बासे गावाच्या परिसरामध्ये पोरांनी ही परंपरा टिकवली पाहिजे, एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ह्या मुलांनी आताच्या मुलांनी खरोखर जे कुस्तीचं खेळ खेळावं, त्याच्यानंतर शारीरिक संपदा मिळवावी आणि दुसरं म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जिल्हा पातळीवर पोहोचल्यानंतर पोलीस भरती, मिलिटरी भरती, फॉरेस्ट खात्यामध्ये विनामूल्य नोकरी